एक प्रश्न विचारू का? समजा एका व्यक्तीचा पगार 40,000 आहे आणि दुसऱ्याचा 1,20,000. तुमच्या मते कोण श्रीमंत जास्त असेल? बहुतेक लोक म्हणतील 1,20,000 कमावणारा. पण जर मी सांगितलं 40,000 कमवणारा फायनान्शियली स्ट्रॉंग आहे आणि 1,20,000 कमवणारा महिन्याच्या शेवटी झिरो बॅलन्सवरती येतो, तर असं का होतं? कारण प्रॉब्लेम इन्कममध्ये नसतो. प्रॉब्लेम कॅश फ्लोमध्ये असतो. आजचा हा व्हिडिओ तुमचे पैसे कुठे जातात आणि ते कसे वाचवायचे हे शिकवणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायाळकर. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 2च्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत बजेट आणि कॅश फ्लोवरती. बिलीव्ह मी, फायनान्शियल फ्रीडमची सुरुवात जास्त पैसे कमवण्यापासून होत नाही. ती सुरू होते जितके पैसे कमावतो त्यापेक्षा जास्त शहाणपणाने वापरण्यापासून. दोन मित्रांची एक गोष्ट सांगू मला. राहुल आणि अमोल दोघे आय टी कंपनीमध्ये काम करतात. राहुलचा सॅलरी 1,00,000 रुपये, अमोलचा सॅलरी 55,000 रुपये. 5 वर्षानंतर राहुलकडे सेव्हिंग्ज नाहीत. क्रेडिट कार्ड डेबिट आहे, EMI आहे, स्ट्रेस आहे. पण अमोलकडे इमर्जन्सी फंड आहे, SIP आहे, इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि फॅमिली सिक्युअर आहे. डिफरन्स सॅलरीमध्ये नव्हता, डिफरन्स बजेटमध्ये होता. आता बजेट म्हणजे काय? बजेट म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही. बजेट म्हणजे फ्रीडम. बजेट तुम्हाला सांगतो तुमचा प्रत्येक रुपया कुठे जातो. जर तुम्ही बजेट करत नसाल तर तुम्ही तुमच्या पैशांवरती कंट्रोल ठेवत नाही. पैसे तुमच्यावर कंट्रोल ठेवतात. कॅश फ्लो म्हणजे काय? कॅश फ्लो म्हणजे मनी इन वर्सेस मनी आउट. मनी इन म्हणजे सॅलरी, बिझनेस इन्कम, अदर इन्कम. मनी आउट म्हणजे रेंट, EMI, फूड एक्सपेन्सेस, शॉपिंगला जाता, एंटरटेनमेंट. आणि जर मनी आउट मनी इनपेक्षा जास्त असेल तर फायनान्शियल स्ट्रेस सुरू होतो. सर्वात मोठी चूक, बहुतेक लोक हा फॉर्म्युला वापरतात. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू सेव्हिंग्ज. महिन्याच्या शेवटी जे उरेल ते सेव्ह करतात. पण महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. सक्सेसफुल लोक हा फॉर्म्युला वापरतात. इन्कम मायनस सेव्हिंग्ज इज इक्वल टू एक्सपेन्सेस. पहिले सेव्हिंग नंतर स्पेंडिंग. यालाच म्हणतात पे युअर सेल्फ फर्स्ट. 50-30-20 रूल. जर बजेट कसा करायचा हे समजत नसेल तर हा रूल वापरा. 50% नीड्स म्हणजे तुमच्या गरजा, घर, वीज, अन्न, एज्युकेशन. 30% वॉन्ट्स म्हणजे तुमच्या ज्या नीड्स, शॉपिंग, मूवीज, ट्रॅव्हल्स, रेस्टॉरंट्स. आणि 20% म्हणजे सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट, इमर्जन्सी फंड, SIP, रिटायरमेंट, वेल्थ क्रिएशन. हा रूल फॉलो केला तर फायनान्शियल लाईफ खूप सोपी होते. तुमचे एक्सपेन्सेस ट्रॅकिंग करा. एक छोटा प्रश्न, काल तुम्ही किती रुपये खर्च केले? जर उत्तर माहीत नसेल तर आजपासून एक्सपेन्सेस ट्रॅकर सुरू करा. नोटबुक, एक्सेल शीट, गुगल शीट किंवा मोबाईल ॲप, एनिथिंग वर्क्स. लक्षात ठेवा, व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स इम्प्रूव्ड. मित्रांनो, मी अनेक लोकांना भेटलो आहे, ते म्हणतात, सर पगार वाढला की सेव्हिंग सुरू करेन. पण रियालिटी काय आहे माहिती आहे? पगार वाढतो तसाच खर्चही वाढतो. जर बजेटची हॅबिट नाही तर 50,000 असो किंवा 5,00,000, फायनान्शियल स्ट्रेस कायम राहतो. आजची ॲक्शन, तुम्हाला एक होमवर्क देतोय. आजचा होमवर्क, आजपासून पुढील 7 दिवस प्रत्येक खर्च लिहा. रुपये 10चा असो किंवा 10,000ची शॉपिंग असो, एव्हरीथिंग. 7 दिवसानंतर तुम्हालाच कळेल तुमचे पैसे कुठे जात आहेत. लक्षात ठेवा, इट्स नॉट अबाउट हाऊ मच यू अर्न, इट्स अबाउट हाऊ मच यू कीप. आणि तुम्ही जे कीप करता तेच पुढे वेल्थ बनतं. आजपासून एकच रूल फॉलो करा. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. कमेंटमध्ये लिहा, टुडे आय स्टार्टेड माय एक्सपेन्सेस ट्रॅकर. तुमच्या मते सर्वात जास्त खर्च कोणत्या गोष्टीवर होतो? फूड, शॉपिंग, EMI की ऑनलाईन ऑर्डर्स? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲक्सिलरेशन प्रिन्सिपल्स, फायनान्शियल ग्रोथ 10x फास्टर कशी करायची. मी संदीप घायाळकर. थँक्यू. कीप लर्निंग, कीप बजेटिंग, कीप ग्रोईंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.